नमस्कार मंडळी, दीप अमावास्या म्हणजेच गटारी अमावास्येच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज ना सकाळी सागर मला सांगून गेलेत की आज गटारी आहे ना, तर आज आपण ना बाहेर मस्त जेवायला जाऊया. तर मी म्हणते की बाहेर जेवायला जाण्यापेक्षा मी घरातच काहीतरी बनवते. तर बघू माझा आज म्हणजे चिकन पुरी म्हणजे वडे तर करायला माझ्याकडे आता पीठ अवेलेबल नाही आहे. तर म्हटलं की पुऱ्याच बनवते आणि बिर्याणी पण करायचा माझा प्लॅन आहे. आणि बघू आता ओव्हन नवीन घेतला आहे तर बार्बिक्यू वगैरे बनवेनच. तर आता मी काय काय बनवते बघू. कारण मला आता संध्याकाळी सगळं आवरायचं आहे आणि जिमला पण जायचं आहे. तर आता मी सगळ्यात पहिले ना बाहेरचा पॅसेज जो आहे ना तो सगळा आता घासून पुसून घेणार आहे. कारण मला बाहेर छान संध्याकाळी दिवे लावायचे आहेत, रांगोळी काढायची आहे. तर मी आता जाते आणि बाहेरचं सगळं आवरते, सगळं घासून वगैरे घेते. त्यानंतर मग घरातली काही कामं आहेत ती आवरून घेणार आहे. त्यानंतर मग आज संध्याकाळी लवकरच मला जेवणाला लागायचं आहे. कारण एवढं सगळं आता बघू होतं आहे की नाही. आज सागरचा डबा काय द्यायचा नव्हता कारण सागरची ऑफिसमध्येच पार्टी होती, त्यामुळे मला आज सकाळी ते टेन्शन नव्हतं. तर बघू आता सागर काय म्हणत आहेत, त्यांना मी फोन करून विचारणार की त्यांना काय पाहिजे. तर मला तर आज वाटते की आज मी मस्त बिर्याणी बनवावी. तर बघू. चला आता मी जाते बाहेर आणि मस्त सगळं साफसफाई करून घेते, घासून पुसून आणि छान रांगोळी काढून घेते. चला. बाहेरचा पूर्ण पॅसेज आता धुवून आली आहे, बघू शकता तुम्ही, पूर्ण घामाघूम झाली आहे. तर मी आता आंघोळ करून घेते, आवरते आणि मग मला रांगोळी काढायची आहे बाहेर. आणि आज दिव्यांची पूजा पण करायची आहे, त्यासाठी सगळे दिवे वगैरे मला घासून पुसून सुकवून ठेवायचे आहेत. चला मी आता पटापट आवरून घेते. तर मंडळी बाहेरचं सगळं आवरून घेतलं आहे, सगळं धुवून घेतलं आहे. आता मस्त रांगोळी वगैरे काढलं आहे मी, तुमका दाखवते थांबा. तर बाहेरचा परिसर पूर्ण धुवून घेतला आहे मी. तर आम्हाला हा एवढा सगळा परिसर वापरायला मिळतो कारण आमच्या साईडला रेफ्युजी एरिया असल्यामुळे आम्हाला हा एरिया आम्हाला वापरायला मिळतो. म्हणजे साईडला कोणी राहायला नाही आहे. तर मी छान अशी रांगोळी काढली आहे, तुम्हाला दाखवते. गुड इव्हनिंग मंडळी. तर संध्याकाळ झाली आहे. आता मीच खालती गेली आणि खालती जाऊन चिकन घेऊन आली आहे. कारण आज लास्ट दिवस आहे, उद्यापासून श्रावण सुरू होतोय, त्यामुळे आम्हाला चिकन तर खाता नाही येणार गणपती विसर्जनपर्यंत. तर मी आता चिकन जाऊन घेऊन आली आहे. तर बघू आता मी मस्त ओव्हनमध्ये बार्बिक्यू करणार आहे. लास्ट टाइम केले होते, खूपच छान झाले होते. म्हणजे सकाळी मी चिकन आणि पुऱ्या करणार होते असं ठरवलं होतं. वडे करणार होती पण वड्याचं पीठ माझ्याकडे आता नाही आहे. मी गावावरून आणि तयार पण केलं नाही, गावावरून आणलं पण नाही. तर मग मी म्हटलं होतं की पुऱ्या बनवते, पण आता माझा प्लॅन चेंज झाला आहे. सागर बोलले की दुपारी मी भरपूर जेवलो आहे, त्याच्यामुळे रात्री काय मला जास्त असं काही जेवण नको आहे, पण करायचं म्हणून मग मी आता बिर्याणी बनवायचं म्हणते. थोडीशी बिर्याणी बनवेन आणि आता चिकन आणले ते थोडेसे बार्बिक्यू ओव्हनमध्ये करेन. तर आता चला पटापट मी करायला घेते कारण खूप लेट झालं आहे. कारण मला आता बघू, सागर बोलले, आता फोन केला होता सागरने, तर ते बोललेत की मी आता घरी येत बसत नाही, घरी आलो तर 1-1.5 तास असंच जातो. म्हणजे येणार, फ्रेश होणार, चहा कॉफी वगैरे पिणार, परत तयारी करणार आणि मग आम्ही जिमला जाणार. तर खूप वेळ जातो. तर सागर मला म्हणतात की तू एक काम कर, माझे कपडे जिमचे घे आणि तू रोडवर ये, मग रोडवर तुला पिक करतो आणि तिथूनच आपण जिमला जाऊया, म्हणजे आपला तो अर्धा-पाऊण तास वाचेल. तर बघू आता मी सगळं मॅरिनेट वगैरे करत ठेवते, तोपर्यंत सागर येतील, आता कामावरून निघालेत. पटकन मॅरिनेशन करून घेते, मग जिमला जाणार. मग 1-1.5 तास तर जिममध्ये जातोच, मग तिकडून येणार आणि हे बाकीचं करणार. आता मला वाटतंय की मला खूप लेट होणार आहे एवढं सगळं करेपर्यंत. तसं मी पटापट बनवते, तसं काही टाईम नाही लागत, 1 तास खूप झाला. तर चला मी आता बोलत बसली तर माझा 1 तास इथेच जाईल. त्याच्यामुळे मी पटापट आता बनवायला घेते. तर मंडळी सागर आले पण स्टेशनला, मला म्हणतात चल ये म्हणून. माझं इथे आवरूनच होत नाहीये यार. असं झालंय आता मला की कधी होणार माझं, आवरणार कसं. अरे यार किती मसाले काढून ठेवले, सगळं कसं करू, कधी करू असं झालंय मला. संध्याकाळी सगळं येतं, जिमला मी जर नाही म्हटलं तर सागर पण नाही जाणार. त्याच्यामुळे मग मी पटकन जाऊन येते, थोडंसं तरी वर्कआउट करून येते. पटकन मी चेंज केलं आहे आणि इकडे ना चिकन मॅरिनेट करत ठेवते. तर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल मी कसं मॅरिनेशन करते आणि कसे बार्बिक्यू करते, असं तुम्ही मॅरिनेशन करून तुम्ही तव्यावर पण, ओव्हनच हवा असं काही नाही, तुम्ही तव्यावर पण करू शकता.
तर जो काही मसाला आहे ना तो मी घरच्या घरीच बनवते. तर आता मी हे सगळं असं मस्त मिक्स करते आणि मॅरिनेशन करत मी ठेवून देते. मग आली की मग मी पटापट फोडणीला घालीन. गडबड घाते येऊन परत मला दीपपूजन पण करायचं आहे. कधी करू? आता मी देवाला बत्ती वगैरे आधीच लावून घेतली आहे आणि कणक पण मळून ठेवली आहे. कणकेचे दिवे लावायचे असतात ना. बघू आता आवरते मी, जसं शक्य होईल तसं करणार आहे. ओके, माझं मॅरिनेशन तर झालंय. मी आता पटापट आवरते. सागरचे वगैरे सगळे जे काही जिमचे कपडे आहेत ते सगळे घेते आणि मी पळते. चला बाय बाय, भेटूया. मी म्हणजे जिमला जाऊन आल्यावर परत भेटूया. बाय. हे कसं लावतात सागर? काय पेटवू? हे काय पेटवू मी? तर आत्ताच आम्ही जिमला जाऊन आलो. आता देवबत्ती करून घेते. मस्त. अरे या कशावरून मागवलं? नाही, एका साईडने. तर आम्ही जिमवरून जाऊन आलो. मी सागरला जास्त जिम करायला दिलंच नाही. म्हटलं चल चल चल. आमचे जिमचे ट्रेनर म्हणतात कुठे चाललात? तर म्हटलं की आमच्याकडे पाहुणे आलेत. आम्ही पकवलं आणि पळालो. तर काय म्हणते, हां, तर मी आता आली, हातपाय धुतलं आणि पटापट आता मी दिवा करायला घेते. थोडीशी कणक मऊ झाली, पीठ मळून ठेवलं होतं. हो माहितीये, मी सांगितलं आधी दीपमस आहे. कणक आहे ना ती थोडीशी मऊ झाली आहे. दिवा राहील काय माहिती. आणि मी तुम्हाला दाखवते, दिसते तुम्हाला? तर मी तुम्हाला दाखवते कसं करते. आधी मी असे सुरीने मध्ये असे 6 लाईन मारून घेतल्या. त्याच्यानंतर आता मी असं कैचीने थोडंसं कट करते, म्हणजे छान अशा पाकळ्या येत आहेत. वाव, काय सुंदर दिसते बघा. आता आपण खालती बघायला काढूया. छानच दिसतंय. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर छान आलं. आता मी घेते लाटणं आणि त्याला असं मध्ये करते. अरे माझा पीठ चिकटतंय. पीठ थोडंसं पातळ झालं. मी आधी मळून ठेवलं होतं ना. ओके, मी बोटानेच करते. हे बघा, आपला दिवा बघा किती छान झालाय, मस्त कमळासारखा. चला आता आपण जाऊया आणि हा दिवा लावूया. सागर, माझा व्हिडिओ घे ना. तर मंडळी, दीप अमावस्येची आम्ही इथे छोटासा दिवा लावलेला आहे आणि आता तयारी चालू आहे ती जेवणाची. काय बनवतेस स्पेशल? आज मी खूप काही ठरवलं होतं. मी सांगितलं मगाशीच की सकाळी ठरवलं होतं की तुला वडे सांगते. वड्याचं तर पीठ नव्हतं म्हणून पुऱ्या बनवणार होती, कारण चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं. तर कणक मळत होती त्याला तेव्हाच. तर म्हटलं पुऱ्या बनवते आणि मस्तपैकी चिकनचा रस्सा किंवा असं ग्रेव्ही असं बनवायचं. राईस बनवायचा आणि हे मॅरिनेट करून ठेवलंय त्याचे आपण बार्बिक्यू करायचे आपल्या ओव्हन मध्ये, असं मी ठरवलं होतं. पण आता अचानक माझा प्लॅन बदलला. तर मी म्हटलं की बिर्याणी बनवते. मी ऑफिसमधूनच भरपूर जेवण आलोय, त्याच्यामुळे मी जास्त जेवणार नाहीये. ऑलरेडी माझं पोट भरलेलं आहे. त्याच्यामुळे हिला सांगितलं की आता एवढे 4-5 मेनू नको करू, पण श्रावण चालू होते तर तुझ्यासाठी म्हणून काहीतरी कर, मी 2 घास खाईन. सागर तर मला म्हणतच होते की आपण बाहेर जाऊया आणि आता पण म्हणत होते की काहीतरी ऑर्डर करूया. तर मी म्हटलं हे आणलंय ते काय करायचं, बाहेर जाऊया. म्हणजे मी ऑफिस मधनं खाऊन येणार असतो आणि ही बिचारी घरी करणार, म्हणून म्हटलं आपण बाहेर जाऊ, बाहेर काहीतरी खाऊन येऊ. पण म्हणते नाही, मी घरी बनवते, बाहेर जेवढं बिल होतं ना तेवढे पैसे मला दे, मी घरीच सगळं बनवते. पण थोडासा प्लॅन आता परत चेंज झाला, कारण मी काय खाणार नाहीये. त्यामुळे मी मगाशी जाता जाता पटकन सगळं मॅरिनेट, आता काय काय मसाले टाकलेत मलाच आठवत नाहीये, तरी पण मी मॅरिनेट करत ठेवलंय. तर ते त्याच्यात मी मस्त ओव्हनमध्ये बार्बिक्यू करणार आणि बिर्याणी बनवायला घेते. बिर्याणी बनवायला वेळ होणार, तर मी डायरेक्ट ना आता चिकन पुलावच बनवायचं म्हणते. दरवेळी प्रमाणे बिर्याणी म्हणायचं आणि चिकन पुलाव बनवायचं. फोडणीचा भात विथ चिकन. तर इथे आमचा पहिला टप्पा जेवणाचा चालू झालाय. काय आहे टोपात? चिकन मॅरिनेट केलेलं ना ते घातलं. बिर्याणी इंटरेस्टिंग पार्ट इकडे आहे. थोडंसंच लावलं, तुला नकोय म्हणून.
नको म्हणजे मी खाणार 2 हा, पीस. तेवढं एवढं कोण खातंय? भारी वाटतं ना असं फिरताना बघून. टिंग टिडिंग टिंग 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 टिडिंग टिंग 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 टिंग. तर मित्रांनो, मला काय सुधरत नाहीये. बायकोला माझ्या जास्त भूक लागली आहे थोडी, त्याच्यामुळे सुधरत नाही आम्हाला. सुधरत नाही हो, माझ्या टोमॅटो सुगरणीला टाकून सुधरत नाहीये. टमाटो टाकूच रवलो कशात? पुलावात, चिकन पुलाव वरण खाऊया सलाड म्हणा. ना. अरे असा सजवायचा, टेस्ट असलो नसो. मंडळी तुमका माहिती असता आमच्या मालवणी भाषेत ना टमाटो म्हणतात. टमाट टमाटो टंबाटो काय? टंबाटो. टंबाटो. टमाटो मालवणी भाषेत एका एका भाजीची अशी वाट लावलेली आहे ना. टंबाटे आणि काय? फलावर, पुलावर फुलावर, टूप. यो वरती लागला तो ब्लप. ना. ट्यूबला ट्यूब आणि बल्बला काय तरी माझी आजी म्हणायची. ब्लप. नाही ब्लफ नाही, वेगळाच काहीतरी म्हणायची यार. ट्यूब गेली, ट्यूबलाईटला ट्यूब आणि बल्बला बल्ब नाही, बल्ब. तुझं बल्ब उडावलं चल. माका खरंच भूक लागली असा. हिचा बल्ब उडालाय भुकेमुळे. आपण थोडं बसू आणि अर्धी बिर्याणी झाली की मग जाऊ पुन्हा एकदा. तर मंडळी फेज 2 मी मस्त बसलो होतो, पण एवढा मस्त वास येतोय ना. टिक्काचा येतोय, बिर्याणीचा येतोय काय माहीत नाही, पण वास खूप मस्त येतोय. हे पण आता जवळपास ज्युसी शिजत आलेलं आहे. वाह. आणि हे बिर्याणीचा वास तर अफलातून येतोय. पण तुम्हाला एक सांगू का, ज्या ज्या वेळेला माझं पोट भरलेलं असतं, मी घरात आपलं बार्बेक्यू रेडी. टिंग टॉंग वाजलं. हां, ज्या ज्या वेळेला माझं पोट भरलेलं असतं, मी बाहेर असतो, कुठे जायचं असतं, गडबडीत असतं, त्या वेळेला आमची बिर्याणी खूप सुंदर होते. आणि आज तसंच होणार आहे, वासावरूनच कळतंय. पोट भरलेलं आहे, 2 घास पण जाऊ शकत नाही आहेत, तरी पण मी 4 घास खाईन. हा वास आहे. वा. चला तुम्हाला असा मस्त जरा प्लेटमध्ये सजवून दाखवतो तुम्हाला. हा, पण मला आता शंका पडली आहे, कारण तू फोन केलास ना की स्टेशनला आलो आता मी निघतो म्हटलंस, तेव्हा मी मॅरिनेशन करायला घेतलं होतं. तर मी म्हटलं की तू म्हटलं स्टेशनवरून इथे तर 5 मिनिटात पोचशील घराच्या इथे खालती रोडवर. तर म्हटलं की मॅरिनेशन करून ठेवलं तर 1-1.5 तास आपल्याला जाईल ना म्हटलं याच्यावर जिम मध्ये. अरे मी टी शर्ट विसरलो. असू दे चालतं. तर म्हटलं तेवढं मॅरिनेट होईल रे, म्हणून मग मी पटापट काय मसाला आणि किती मीठ घातलंय देव जाणे. देवा नको, देव मारेल देवाला मी जर देव मला उद्या श्रावण चालू होतं आणि हा माका सांगता माझा चिकन चांगला होते. आणि आज तू चिकन करता आणि माका सांगता चिकन दांड घेऊन मारतो ना. देवाक सोडूक नाही. चला आता आम्ही पटकन जेवायला बसतो. टू बी कंटिन्यू. तर मंडळी गटारी स्पेशल मेन्यू आपलं तयार असा. हे बघा, चिकन पुलाव, बिर्याणी सागर बिर्याणीच्या नावाखाली सागरला घालते खाव. पण आता सागर पण मला सांगितलं एकदम खतरनाक बिर्याणी बनवणार आहे मी, आणि इथे पुलाव बनवलाय. ऍक्च्युली असं चालतं, साऊथची बिर्याणी म्हणून सांगू शकतो आपण, पण माझा खरा लक्ष इथे आहे. कसं दिसतंय? एक नंबर, जबरदस्त दिसतंय. आता माझा वेटिंग आहे, खायला कसं वाटतंय बघू. मला टेन्शन आलंय मीठाचं. हे काय काय? अरे ते दे. ते पण देणार मी. ते 2 पीस दे पहिले, हे नुसतं घेत नाही आपण. देणार. हा बस 2. यस. तर मंडळी तोंडाला पाणी सुटलंय. दुपारी एवढं भरगच्च देऊन सुद्धा रात्री जेवणाची इच्छा माझी निर्माण झाली आहे. एवढा सुंदर वास येतोय, दिसतंय मस्त, आणि बिर्याणीचा तर अफलातून वास येतोय. म्हणजे काही म्हणा तुम्ही, ती बिर्याणी म्हणजे व्हाईट दिसत नसली, लाल दिसत असली तरी एकदम सुंदर दिसते आहे. आणि मी थोडीशी टेस्ट करतो आणि मग आपण बोलू. एक नंबर. कबाब म्हणजे कबाब. मस्त शिजतात ना, एकदम ज्युसी सॉफ्ट होतात. आणि तेल वगैरे मी वरून काहीच लावलं नाहीये, फक्त गरम करून थोडस त्या ह्याच्यात टाकलं होतं तेवढंच. मस्त झालंय. वा. चला आता बिर्याणी टेस्ट कर. बिर्याणी पण टेस्ट कर हातावर. मी करू? हा तूच कर. छानच झाली आहे म्हणून सांगणार. तूच बनवलीस, तूच टेस्ट कर.
हे तर एक नंबर. हे बघूया, दिसतोय तर छान ना, कलर छान आलाय बघ. सुंदर. बघूया जरा नीट एक्सप्रेशन. चला आता मी खाऊन बघतो. बघा असं बिर्याणी, गटारी अमावस्या, व्यवस्थित पूजन बिजन केलं आम्ही. आता बसलोय आम्ही श्रावण सुरू व्हायच्या आधी शेवटचं खायला नॉनव्हेज. आणि आता लाईट थोडीशी डिम करणार आहे. पाठीमागे मी लॅम्प लावला आहे, करूनच दाखवतो. कॅन्डल लाईट डिनर. असं छोटासा लॅम्प, खाली बिर्याणी. तर पुण्यात मस्त बार्बिक्यू आणि बिर्याणी असताना माझं घो साखर खाता. मजाक चल रहा है. ओय ग विचार. मिरची खाले हिरवीगार. अरे पण तू अख्खी मिरची टाकलेली असा, एवढी मिरची तुका दिसली नाही? नाही अशी कशी? मित्रांनो, माझी गटारी साजरी झालेली आहे. अरे 2 मिरच्या टाकल्या एवढे, आणि एवढे मोठे मिरचे असत. तुम्ही सांगा एवढे मिरचे तुका कसे काय दिसले नाही सागर? 2 घास खाणार होतो बिचारो माझं गो. ती चिकनच्या पाठच्या साईडला मी दिसत नाही. असू दे. मी आता म्हणणार होतं, ती आपली म्हण आहे ना, नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया, अशी आमच्या मालवणीत नाही एक म्हण असा. तर एक खडेच आता नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया अशी आमच्या मालवणी एक म्हण असा. तर मी आता म्हणणार होते, कारण माझं घो बिचारो जेवी होतो, थोडा तरी म्हणजे जेवत होतो माझ्या एक्सपेक्टेशनच्या पलीकडे. आणि मी त्याला म्हणणार होते सगळं खाऊन झाल्यावर की हा नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया. बरोबर खालच म्हटलं, 2 घास म्हणता म्हणता असं मी म्हणणार होतं. आणि तेवढ्यातच ह्यानं मिरची खाल्या. आता म्हणशात की ऋषाली तुझी नजर लागली, असं काय नाही. लक्ष होतं थोडस खायचं बाबा, पण जरा चव चांगली लागली म्हटलं खाऊ 4 घास. बॉम्बाला दुसऱ्याच घासाला मिरची खाली, डोक्यात वर लागला माझ्या मिरची. म्हणून मी ते का चांगलीशी चवली, चव घेऊन काय तर बरा लागता थोड्या झोंबलं आहे काय, बरोबर जिभेचं टोक. मी सरप्राईज म्हणून काहीतरी स्वीट पाहिजे म्हणून ना आज मी सामान मागवलं होतं. त्याच्याबरोबर मी ही कॅडबरी मागवली होती. जवळ घे जरा कॅमेरा. बघा कॅडबरी कशी कामा गेली बघा. मी इकडे मिरची चावली, ही म्हणून थांब तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज तुझ्यासाठी सरप्राईज आणले, ते तुझ्या कामाला येईल. मी म्हटलं आणि माझे पुरे म्हणजे असं हे झालं होतं डोक्यात, असे काय धडकन, हृदयाची धडकन डोक्यात ऐकायला लागली. एवढं तिकट झालं मला. हिने हे आणून दिलं, हे घेतलं मी ठेवलं बाजूला, आणि तिकडे जाऊन साखर आणली थोडीशी खायला. त्यावेळी जाऊन कुठे बरं वाटलं, कारण हे फोडा, ह्याचं आतलं पॅकिंग फोडा, तोपर्यंत चक्कर येऊन पडलो असतो मी. पण थँक्यू. बघा यार भला करू. काय ना फॅबले कसला वासन दे आता खा. मी बाय खाते माका खूप मी बाय खाते माका खूप भूक लागली. असा मस्त झाली, गार होता. खा थोडीशी खाऊ. डोक्या गरम झाला. खा थोडीशी बरी. लाईट डिम करतोय. चला चला आता आम्ही खातो. चला आता आम्ही खातो मस्त स्वीट. माका तर वेगळा बनवूचा होता काहीतरी स्वीट, पण काय करू दिवसच पुरत नाही. म्हणजे माझं काय होतं माहितीये, सकाळी सागर गेले म्हणजे सकाळी उठते, कसा तरी डबा बनवून देते. कसा तरी म्हणजे अजिबात डोळे उघडत नसतात सकाळी उठून, काय करवत नसतं उठल्या उठल्या तरी पण. पॅकिंग बघ किती मस्त आहे. आणि तुझ्याकडे मेसेज पण आहे, बघू डिअरेस्ट कस्टमर. अरे वा, हे वेगळंच आहे. असली कॅडबरी दिल्याने माका वाटला की मोठी असा पुरी. हे चिटुकले असत, इटुकले बिटुकले. तर आणि सागर जातात ना कामावर, त्यानंतर एवढा आळस येतो ना मला, एवढा आळस येतो. आणि जी काय मी जाऊन लोळायला घेते ती दुपार कधी होते कळतच नाही मला. आणि दुपार झाली की मग जेवण बनवायचं, माझ्यासाठी जेवायचं, मग सगळं आवरायचं, भांडी वगैरे आवरते. आणि मग प्लॅनिंग नाही ना, रोज बाकी वेळ जातो व्हिडिओ एडिटिंग मध्ये. आजचं सांगते. आणि आज तर सगळी कामं होती, असं ठरवलेलं की सकाळी लवकर सगळं आवरायचं.
पण नाही, माझ्याच्याने झालंच नाही ते. संध्याकाळी मला ताल आला माहितीये. संध्याकाळी मला होय संध्याकाळी 5 वाजता मला ताल आला कामं करायची. पटापट 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 आवरलं. आणि मग मी काय गाईस आता ना पोट भरलंय. झोपली. नाही नाही झोपले नाही मी आज दिवसभर झोपले ना. खाते ना. तर चला असा होता आजचा आमचा हा दिवस. तर टाक खाऊन, मी बाकीचे खाऊन टाकते. काय नाही, आमची कटारी अशी साजरी झाली चांगली मिरची खाऊन. परत नाव काढूचं नाही. गोड आणि तिखट दोन्ही खाऊ घातलंय सागरला. अशीच आहे लक्षात राहणारी, अशीच आहे मी. लक्षात राहणारी कटारी. मी मुद्दाम नाही गेलाय. मी मुद्दाम असं करेन तुला नाही, अजिबात नाही मी असं करणार बाबा. माझा आमचा उरलेला नेटफ्लिक्सचा एक पिक्चर बघतो. हो आणि मस्त आणि बाबा अमावास्या संपायच्या आधी झोपतो. चला बाय बाय, गुड नाईट.